नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये कारभार संपूर्ण दिवसभर दबावामध्ये बघायला मिळाला। ओपनिंगच्या स्लाइटली फ्लॅट ओपनिंग नंतरनं निफ्टीमध्ये सेलिंग बघायला मिळालं, सेलिंग प्रेशर आलं। कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलं इमिजिएट बेसिसला 25,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, बँक निफ्टीला सुद्धा 56,000 रेजिस्टन्स आहे आणि त्याखाली मेंटेन राहिलं तर एक मायनर डिप किंवा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्याच पद्धतीची मुवमेंट आपल्याला आज बघायला मिळाली। 25,000च्या वरती सस्टेन नाही होऊ शकल्यामुळे थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, सेलिंग प्रेशर आलं। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,000 क्रॉस करून मेंटेन नाही होऊ शकलं, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये सुद्धा दबाव बघायला मिळालं। हे टेक्निकल रिझन होतं। त्यासोबत इस्रायल इराणचं कॉन्फ्लिक्ट जे थोडंसं वाढताना दिसते आपल्याला, हल्ले प्रतिहल्ले दोन्ही देशांचे एकमेकावर सुरू आहेत, त्यामुळे थोडंसं पुढे जाऊन मोठी काहीतरी कारवाई इराण करण्याच्या तयारीत आहे इस्रायलवर आणि इस्रायलही इराणवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे थोडंसं जे आहे मार्केटवर प्रेशर आहे ग्लोबली, सगळीकडं आपल्याच नाही ग्लोबली मार्केटवर दबाव आहे। कमोडिटी प्राइसेस त्यामुळे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल हे वाढत आहेत इस्रायल इराण जो काही कॉन्फ्लिक्ट सुरू आहे त्यामुळं, आणि त्या एक अनुषंगानं तेही एक रिझन आहे आज मार्केटवर दबाव राहण्याचा। ट्रेड डीलला घेऊन सुद्धा भारत आणि अमेरिका आज फार्मा सेक्टर थोडंसं आज तुटलं बरंच, कारण फार्माचे टेरिफ्स लवकरात लवकर अनाऊन्स होतील असं ट्रम्प यांचं मगाशी दुपारच्या आसपास 2च्या आसपास एक कमेंट बाहेर आली, त्यामुळे थोडं फार्मावर पण दबाव राहिला अँड ओव्हरऑल मार्केटवरच आज त्यामुळे दबाव बघायला मिळाला। असं टेक्निकली आणि या जिओ पॉलिटिकल टेन्शन आणि निफ्टीचे टेक्निकल रेजिस्टन्स या दोन्ही गोष्टींमुळे मार्केटवर आज दबाव बघायला मिळाला। पण ओव्हरऑल थोडंसं हा युद्धाचा जो विषय इस्रायल आणि इराणचा आहे तो थोडंसं लक्ष देण्यासारखं आहे। जर काही वॉर आणखी वाढलं, एस्केलेट झालं तर मार्केटला डिक्लाइनिंग येऊ शकते, अदरवाईज मार्केट टेक्निकली रिॲक्ट होईल। उद्याच्या सेशनसाठी टेक्निकल लेवल्स बघायचं झालं तर 24,800 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 24,800च्या खाली गेला तर फर्दर सेलिंग येऊ शकतं, 24,600पर्यंत खाली येऊ शकते मग निफ्टी, त्यामुळे 24,800च्या वर मेंटेन आहे, तोपर्यंत होप्स आहेत परत पुन्हा 25,000पर्यंत जाण्याच्या। बँक निफ्टीमध्ये 55,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 56,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 55,500च्या खाली आलं तर थोडंसं 55,300पर्यंत सेलिंग येऊ शकतं। हायर लेवलला 56,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते, जे एक रेजिस्टन्स झोन आहे। या रेंजमध्ये निफ्टी बँक निफ्टी गेले 8 दिवस स्टक आहे, मला वाटतं फर्दर उद्याच्या सेशनसाठी सुद्धा त्याच टेक्निकल लेवल्स आहेत। पण जर इस्रायल इराण वॉर जर काय वाढलं आज रात्रीमध्ये जी शक्यता आहे तर उद्या आपण गॅप डाऊन ओपनिंग कदाचित बघायला मिळू शकतं, अदरवाईज या रेंजनुसार ट्रेडिंग होऊ शकतं। आज NSEमध्ये 828 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1761 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 15 शेअर्स वाढले, त्या बाजूला 35 शेअर्स पडलेत। 50 शेअर्सची संख्या जास्त आहे NSEमध्ये। निफ्टीमध्ये सेकंडरी साईजमध्ये सुद्धा फक्त IT इंडेक्सवर आज एक पॉझिटिव्ह बायस बघायला मिळाला, IT इंडेक्स पॉझिटिव्ह राहिला। बाकी अदर फार्मा, मेटल, ऑटो, रिअल्टी, एनर्जी, बँक्स या सगळ्या सेक्टर्सवर दबाव बघायला मिळाला आहे। फक्त IT सेक्टर पॉझिटिव्ह मध्ये क्लोज केलं, एंड केलं। ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा दबाव आहे। युरोप जवळपास अर्धा ते 1% मायनस आहे। डाऊ फ्युचरसुद्धा 200-250 पॉईंट मायनस आहे, 250 पॉईंट खाली आहेत डाऊ फ्युचर्स। त्यामुळे ओव्हरऑल US मार्केटवर दबाव, युरोपियन मार्केट्सवर दबाव, जिओ पॉलिटिकल टेन्शन जे आहेत याच्या पार्श्वभूमीवर मार्केटने एक निगेटिव्ह क्लोज दिला आहे, पण महत्त्वपूर्ण सपोर्टच्या आसपास आहे। त्यामुळे बघूया उद्या मार्केट्स हे जिओ पॉलिटिकल टेन्शनला घेऊन कसे ओपन होतात आणि त्यानंतर कशा पद्धतीनं बिहेव होते। मगाशी ज्या टेक्निकल लेवल्सला सांगितलं त्यानुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।